जय शिवराय मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज सकाळचे 7:40 झाले आहेत आणि आम्ही कंपनीकडे जाण्यासाठी निघालो आहोत। पण जुबेलमधील सकाळचं ऊन हे भारतातील दुपारच्या उन्हासारखं लागतं। तीव्र, उष्ण आणि थेट अंगावर येण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे। इथे पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय नाही, त्यामुळे बाहेर जायचं असेल तर उबर आणि करीम या ॲप आधारित सेवांचा वापर करावा लागतो। करीम ही उबर सारखीच एक अरब देशांतील प्रसिद्ध सेवा आहे। सौदी अरेबियामध्ये तुम्हाला दुचाकी वाहनं खूप कमी दिसतील। याचं कारण म्हणजे इथली अत्यंत जास्त उष्णता, त्यामुळे लोक चारचाकी वाहनांना जास्त पसंती देतात। आमची कंपनी सौदी अरेबियातील जुबेल इंडस्ट्रियल सपोर्ट एरिया येथे आहे। या परिसरात तुम्हाला प्रामुख्याने ऑइल आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज दिसतील। जुबेल इंडस्ट्रियल सिटी हा जागतिक आणि औद्योगिक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। सबीक, आरामको, फाराबी, नमा, SAFCO आणि सदरासारख्या कंपन्यांनी इथला औद्योगिक प्रदेश प्रबळ केला आहे। यात रसायन, पेट्रोकेमिकल, पोलाद, खत आणि जहाज सुविधांसह विविध उपक्षेत्रांचा समावेश आहे। आमच्या फ्लॅटपासून कंपनीपर्यंतचा प्रवास फक्त 20 मिनिटांचा आहे। याचं मुख्य कारण म्हणजे जुबेलमध्ये रस्त्यांची उत्तम व्यवस्था आहे, त्यामुळे ट्रॅफिक जास्त नसतं। आज सकाळी कंपनीतील काही कामं आटोपून आम्ही 10 वाजता बाहेर पडलो। नवीन प्रोजेक्टसाठी लागणारं मटेरियल स्थानिक पातळीवर कुठे मिळेल याची माहिती घेण्यासाठी आम्ही जुबेलमधील काही दुकानांमध्ये चौकशी केली आणि परत कंपनीकडे आलो। दिवसाची नियोजित कामं पूर्ण करून आम्ही संध्याकाळी 6 वाजता घरी निघालो। फ्लॅटवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही मस्त पाणीपुरीचा बेत केला। त्यानंतर पोट इतकं भरलं होतं की वेगळं जेवण करण्याची गरजच वाटली नाही। असा एक साधासुधा पण समाधानकारक दिवस जुबेलमध्ये अनुभवला। सौदी अरेबियातील जीवनशैली आणि रोजच्या दिनक्रमाची एक छोटीशी झलक तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला। पुन्हा अशाच नव्या अनुभवांसह भेटूच। जय शिवराय, धन्यवाद।